हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुम्हा सर्वांचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज सकाळ सकाळ माझी सर्व कामे अगदी 100च्या स्पीडने चालू होती, कारण आज मदतीला आई होती। कधी कधी सासर देखील माहेरच आहे असं फील होतं जेव्हा तिथे आई असते। खरंच आईची माया ही वेगळीच असते ना। तिला कितीही म्हटलं की तू काही करू नको बस, तरी ती ऐकत नाही, करूच लागते। आज आम्हाला वाघुलीला जायचं होतं, त्यामुळे घरातली सगळी कामे पटपट आवरून घेतली। स्वयंपाक वगैरे आणि घरातली बाकीची कामे देखील आवरून घेतली। आता इथं आरवचं सँडल घालायचं काम चाललेलं आहे। तर वाघुलीमध्ये आम्हाला डीमार्टमध्ये देखील जायचं होतं आणि छोट्या बाळाला देखील भेटायला जायचं होतं। तर आता इथं आम्ही तयार होऊन निघालेलो आहोत वाघुलीला जाण्यासाठी। तर इथं रांजणगावमध्ये खूप गर्दी होती, ट्रॅफिक होतं। तर इथं आरव पाहतो मी कसा नमस्कार करतोय, जय बाप्पा करतोय, गणपती बाप्पा मोरया म्हणून। तर वाघोलीमध्ये मला माझ्या भाच्याला भेटण्यासाठी जायचं होतं, त्यासाठी ह्या माठल्या घेतल्या व कपडे घेतले। त्यानंतर आम्ही त्याला भेटून आलो, मग डीमार्टला निघालो। तर हे वाघेश्वर मंदिराच्या पाठीमागे जे वाघोलीमध्ये डीमार्ट आहे तिथे आम्ही शॉपिंग करण्यासाठी गेलो। खास आईला घेऊन गेलो, कारण आईने डीमार्ट पाहिलं नव्हतं, त्यामुळे तिला आवर्जून घेऊन गेलो। आईला सोडण्यासाठी हॉटेलवर आलो। हे आहे माझ्या भावाचं हॉटेल फायनल सम्राट। त्यानंतर खूप साऱ्या गप्पा मारल्या, आईला सोडलं आणि जेवणासाठी काय आम्हाला तेवढा वेळ नव्हता, कारण लांब जायचं होतं। आम्ही जेवण केलं नाही म्हणून त्याने पार्सल दिलं। तर हे आहे माझ्या भावाचं हॉटेल फायनल सम्राट, तर चाकण शिक्रापूर रोडला आहे। त्यानंतर मग घरी आलो। घरी आल्यानंतर गाडीमधून सर्व किराणा बाहेर घेतला, त्यानंतर मग घरामध्ये आणून ठेवला। आता हे सर्व सामान मला व्यवस्थित लावून घ्यायचं होतं। पाहू शकता किती पसारा झालेला आहे, पण त्यापूर्वी आधी जेवण वगैरे करून घेणार होतो। तर म्हटलं चला आता भावाने काय पार्सलमध्ये दिलं आहे ते पाहूया। तर भावाची वेडी माया, त्याने त्याबरोबर हे कांदा आणि कोळसा देखील दिला होता। तर मुलांना पनीरच आवडतं म्हणून त्याने पनीर आणि रोटी दिली होती। चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का ते देखील सांगा। धन्यवाद।